शकता थार आहे आपल्याकडे। ओके, न्यू लुक मध्ये आलेली आहे 2023 ची गाडी। जेन्युअल 35,000 रनिंग झालेली आहे गाडी। गाडीचं सगळं इंटेरियर एक्सेसरीज वगैरे 1.5 ते 2 लाखाच्या आसपास केलेले। ही इको आहे गाडी, कंपनी फिटेड सीएनजी। ह्याची आपण प्राइस ठेवतोय 2,70,000। त्याच्यामध्ये पण कस्टमरचं मानसन्मान करून देऊ। ह्याचे हॅशबॅग मध्ये शिकण्यासाठी कस्टमरला चांगली गाडी आहे। ची प्राइस आहे 1,80,000, त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ। इर्टिगा 2023 ची आहे, प्लस म्हणजे 10 एअरबॅग। प्राइस ठेवली 3,99,000, त्याच्यामध्ये पण कस्टमरचं मानसन्मान करून देऊ। मित्रांनो, आज आमचं ओम मोटर्स मध्ये शूट होत होतं। तर शूटिंग दरम्यानच आमचे एक सबस्क्रायबर आम्हाला आज इथं भेटलेले आहेत। खूप आनंद वाटला यांना भेटून, कारण की हे सर माझ्या वडिलांसारखे आहेत। त्यांनी मला जेव्हा सांगितलं ना की मॅडम तुमचे व्हिडिओ पाहतो, एकदम गाड्यांचे तुम्ही पूर्ण डिटेल्स वगैरे विचारतात, तेव्हा मला ना असं वाटलं की एक म्हणजे माझा आनंदाने एक मला असं एकदम भरून आलं की म्हणून म्हटलं एक आपल्या व्ह्यूअर्ससाठी पण एक आपला एक झलक तुमच्यासाठी पण दाखवावी। तर सर, तुम्ही इथे गाडी बघायला आलात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? फार छान वाटलं। आणि तुम्ही आलेत कसे, म्हणजे असं कशा तुम्हाला हे इथे येण्याचं मार्ग? युट्यूब मध्ये आपल्याला हे माहिती मिळाली होती आम्हाला, त्याप्रमाणे इथे आलो। मॅडम, वडिलांनी गाडी जुनी घ्यायचा हा विषय नव्हता। वडील ना युट्यूब चॅनल बघायचे, ओके, त्याच्यामध्ये तुमचं चॅनल बघितलं वडिलांनी, आणि तुम्ही ज्या पद्धतीने माहिती देता गाडीबद्दल, ओके, गाडीचं मॉडेल कोणत्या वर्षाचं आहे, गाडीमध्ये फीचर काय काय आहे, ओके, गाडी कुठे मिळणार आहे, मॅडम सर्व डिटेल सांगतात। त्यांना आता इच्छा झाली की एक जुनी कार आपल्याकडे पण असली पाहिजे। बरोबर, जुनी कार पण चांगल्या किमतीमध्ये कमी पैशामध्ये चांगली मिळते, अशी भावना त्यांच्या याच्यात निर्माण झाली। आणि आम्ही आज खास तुमचे व्हिडिओ बघून गाडी घ्यायला इथं आलेलो आहे। ओके, थँक्यू सर, तुम्ही मला सबस्क्राईब केलं आणि आजपर्यंत माझे व्हिडिओ सुद्धा फॉलोअप घेतलं तुम्ही, आणि माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली, हीच माझी एक खरंच म्हणजे मोठी हे झाली। माझी तुम्हाला माहिती चांगली वाटते आणि चांगलीच एक नक्की कार तुम्ही परचेस करा। मॅडम, जुन्या गाड्यांमध्ये एक कोणी आयकॉन असेल आयडल, तर मॅडम तुम्ही आहात। वडिलांना तुमचे व्हिडिओ फार आवडतात, म्हणजे आम्हाला एक नवीन नवीन गाड्यांची माहिती मिळत असते। त्याच्यामुळे आम्ही तुमचं अभिनंदन करतो, आणि अशी तुम्ही माहिती देत राहा की आमच्यासारखे लोक अजून गाडी घेतील, त्या ठिकाणी जुनी गाड्या घेतील। थँक्यू सर, अशी मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आपले डेली व्हिडिओ शूट होत असतात, कुठे ना कुठे तरी घेऊन येत असते। तर थँक्यू, आभारी आहे मी तुमचे, कारण तुमचे मला मौल्यवान वेळ आता दिलात। पण आम्ही जे आज हे नागरिक आहोत, आम्ही जेव्हा युट्यूबला तुम्हाला बघतो ना, एक आम्ही अपडेट होत आहोत। जो गाड्यांबद्दलची माहिती आम्हाला आज शोरूमला कुठे गेलो ना, आम्हाला लगेच माहिती नाही पडत, पण तुम्ही प्रत्येक गाडींबद्दल इंडिव्हिज्युअलची माहिती देतात, तर त्याच्याने आम्हाला माहिती चांगली मिळते, आणि आम्ही आज इथं गाडी घ्यायला आलो आहे। तर तुम्हाला एक नवीन कार घेण्याबद्दल मी ॲडव्हान्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन करते। एक नवीन कार घ्या तुम्ही पण, म्हणजे सेकंड हँड घेत असाल तरी पण एक चेक करून घ्या, व्यवस्थित चालवून बघा। मी सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की सेकंड हँड कार घेताना आपण पहिल्यांदा कसं करतो, म्हणजे चेक करूनच घेतो, तरी सुद्धा तुम्ही अजून एकदा चेक करून वगैरे घ्या। नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, आज मी आलेले आहे ओम मोटर्स या ठिकाणी, आपलं शूट होत आहे। तर इथे आलेले आहेत भरपूर असा न्यू स्टॉक। तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी नवीन गाड्या म्हणजे इर्टिगा, परत आपल्याकडे स्कॉर्पिओ सुद्धा अवेलेबल आहे, थार सुद्धा अवेलेबल आहेत, वॅगनर, i20, i10, अल्टो, अशा लो बजेटच्या सुद्धा ह्या व्हिडिओ मध्ये गाड्या अवेलेबल असणार आहेत। तर सर्व गाड्यांचे आपल्याला डिटेल्स सांगणार आहेत नीलम मॅडम। नीलम मॅडम, नमस्कार। नमस्कार मॅडम, कशा आहात तुम्ही? बरे, तुम्ही कशा? एकदम मस्त। आणि आपला खूप दिवसातना व्हिडिओ शूट होत आहे, आपल्या गुढीपाडव्या निमित्त, आणि आपली ईद पण येत आहे, त्या निमित्त आता गाड्या पण भरपूर स्टॉक आणलेला ह्या वेळेला आहेत ना। तर कसा स्टॉक असणार आहे आपल्या व्यवस्था एकदा सांगून द्या। आपल्याकडे ना लो बजेट पासून ते हाय बजेट पर्यंत सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत। ओके, डिझेल, पेट्रोल, सीएनजी मध्ये चालेल। तर स्टॉक तर भरपूर आहे, तर यायचंय तर ऍड्रेस कसा राहणार आहे आपला? आपल्याला यायचंय मित्रांनो ओम मोटर्स, नियर बाय स्वराज गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे। चालेल, तर ऍड्रेस नाही समजला तर व्हॉट्सअप नंबर आपला स्क्रीनवरती शो होत आहे, कॉल करा, मेसेज करा, आणि ह्या नंबरवरती विचारून घ्या लोकेशन, आणि तुम्हाला लोकेशन भेटून जाईल, गाड्यांचे डिटेल्स पण भेटून जाईल। चालू करू आजच्या स्टॉकला सुरुवात। तर मॅडम, पहिलीच गाडी आपल्याला एकदम लो बजेट मध्ये पाहिजे। लो बजेट मध्ये आहे आपल्याकडे वॅगनर आहे। चालेल, MH12 पासिंग मध्ये तुम्हाला ही वॅगनर भेटणार आहे। काय डील राहणार आहे मॅम? मॅडम, ही 2012 ची वॅगनर आहे, लेक्स आहे, कंपनी फिटेड सीएनजी। ह्याची आपण प्राइस ठेवलेली आहे फक्त
80,000 त्याच्यामध्ये पण मान सन्मान करून देऊ. चालेल. 2,80,000 मध्ये तुम्हाला ही वॅगनर भेटते. मॅम लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे का ह्या वॅगनर? हो ना मॅम, ह्या 2012च्या गाडीवर आपण लोन करून देऊ. ऑल Okay. महाराष्ट्रामध्ये लोन प्रोव्हाइड करून देऊ. मॅम दुसरी वॅगनर आलेली आहे ग्रे कलर मध्ये आहे, कशी डील असणार आहे याची? मॅम ही वॅगनर 2013ची आहे, ओके. कंपनी फिटेड सीएनजी. येस मॅम. त्याच्यावर आपण ऑल महाराष्ट्रामध्ये लोन करून देतो. ओके. आणि ह्याची प्राइस असणार आहे 3,25,000. त्याच्यामध्ये पण कस्टमरचा मान सन्मान होईल. चालेल. आणि ओनर मॅडम गाडीचा? गाडीचा ओनर सेकंड ओनर आहे. सेकंड ओनर मध्ये ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे? हो हो, ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे. गाडीचा इन्शुरन्स वगैरे चालू आहे. चालेल. ग्रे कलर मध्ये तुम्हाला ही वॅगनर भेटते. चालेल. तर अजून एक आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये वॅगनर आहे. मॅम ही व्हाईट कलर मधली वॅगनर आहे, 2018ची फर्स्ट ओनर गाडी आहे, ओके. कंपनी फिटेड सीएनजी. त्याच्यावर पण आपण ऑल महाराष्ट्रामध्ये लोन करून देतो. ओके. त्याची प्राइस असणार आहे 4,25,000. त्याच्यामध्ये पण मान सन्मान करून देऊ. चालेल. 4,25,000 ला तुम्हाला ही व्हाईट मध्ये भेटते. 3 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत, व्हाईट, ग्रे आणि एक आपला सिल्वर कलर. तर 3 ऑप्शन मध्ये तुम्ही कोणतीही गाडी चॉईस करू शकता. तिन्ही तुम्हाला पेट्रोल सीएनजी मध्ये भेटणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, तिन्ही गाड्यांवरती तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे. तर मॅडम आपल्याकडे 7 सीटर सुद्धा आहे. खरं मला ही गाडी ना एकदम लो बजेट मध्ये हवी. मॅम ही इको आहे, 2011ची सेकंड ओनर गाडी, कंपनी फिटेड सीएनजी. ओके. गाडीमध्ये तुम्हाला असं घेऊन काही काम करायची गरज नाही, एकदम ऑल चांगल्या कंडिशन मध्ये गाडी. ओके मॅम. ह्याची आपण प्राइस ठेवतोय 2,70,000. त्याच्यामध्ये पण कस्टमरचा मान सन्मान करून देऊ. आणि 2,70,000. प्लस पॉईंट म्हणजे या गाडीवर आपण लोन पण करून देऊ. ओके. डाऊन पेमेंट किती करावं लागेल याच्यावर? या गाडीवर आपल्याला 1.5 लाखाचं जर डाऊन लोन झालं तर आपल्याला 1 लाखाच्या आसपास तरी डाऊन पेमेंट करायला लागेल. चालेल. तर 2,70,000 गाडीची किंमत सांगितलेली आहे. आमच्या चॅनलचा रेफरन्स दिला तर अजून पण ह्यामध्ये कमी होणार आहे. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्हाला ही गाडी इको भेटणार आहे, MH12 पासिंग मध्ये. गाडी बघून घ्या, टेस्ट ड्राइव्ह घ्या, चेक करा. जेव्हा शोरूमला याचाल तेव्हा मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असते, एकदा सोडून 2 वेळा चेक करा गाड्या. जेव्हा आपण सेकंड हँड कार घेत असताना काही प्रॉब्लेम नाही, टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि गाड्या नीट अँड क्लीन मध्ये तुम्ही खरेदी करा. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आता डिझेल मध्ये मी आता ऑप्शन दाखवते. आपल्याकडे 3 स्विफ्ट आहेत, त्यातल्या 2 डिझेल मध्ये आहेत, एक पेट्रोल मध्ये आहे. व्हाईट कलर वाली आपली डिझेल वाली आहे. कशी असणार आहे मॅम डील? ही मॅम 2012ची फर्स्ट ओनर VDI गाडी आहे. ओके. ह्याच्यामध्ये आपण लोन पण करून देऊ. ह्याची ऑफर असणार आहे 3,70,000. ओके. त्याच्यामध्ये पण मान सन्मान करून देऊ. चालेल. 3,70,000 ला फायनल असणार आहे का मॅम? त्याच्यामध्ये निगोशिएबल होईल प्राइस. चालेल. मॉडेल 2012चं फर्स्ट ओनर गाडी. ओके. आणि ओनर गाडीचा? फर्स्ट आहे. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही डिझेल मध्ये भेटणार आहे. गाडीची कंडिशन बघून घ्या व्हिडिओ तर्फे. आणि मॅडम आतून गाडी कशी आहे? आतून गाडी थोडी क्लीन वगैरे आहे, पण टायर वगैरे पण आहेत गाडीचे, एकदम कंडिशन आहेत. तर आपल्याकडे रेड कलर मध्ये पण ऑप्शन आहे, ते पण डिझेल मध्ये आहे, MH12 मध्ये आहे. कसं असणार आहे मॅडम हिची डील? ही स्विफ्ट 2013ची फर्स्ट ओनर आहे VDI मध्ये. ओके. आणि ह्या गाडीवर आपण फायनान्स वगैरे करून देऊ. ओके. या गाडीची प्राइस असणार आहे 4,50,000. त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ. चालेल. 450 मध्ये ओनर फर्स्ट आहे. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही भेटून जाईल. गाडीच्या आतून कंडिशन मॅम? गाडीचं आतलं इंटेरियर बघितलं तर एकदम ओके. गाडीत काय तुम्हाला असं काम करायची गरज नाहीये. ओके. सीट कव्हर वगैरे आणि पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग दोन्ही आहे. ओके. चालेल. तर फिक्स प्राइस काय राहील आपल्या युएसना? ह्याची आपण फायनल अमाऊंट 4,10,000 सांगतो. 4,10,000. ह्याच्यावर आपण फायनान्स करून देऊ. चालेल. तर ही आपल्याला रेड कलर मध्ये भेटणार आहे, MH12 पासिंग मध्ये. पेट्रोल मध्ये जर ऑप्शन तुम्हाला हवा असेल तर ते पण मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. इकडे ब्लॅक कलर मध्ये आहे. तर ही कशी डील राहणार मॅम? ब्लॅक ही मॅम स्विफ्ट आहे 2012ची सेकंड ओनर VXI मध्ये, पेट्रोल गाडी. चालेल. ह्याची प्राइस असणार आहे 3,25,000. त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ आपण. चालेल. 3,25 मध्ये कमी करणार अजून पण. लोन वगैरे करायचं तर आपण करून. चालेल. ओनर ह्या गाडी? ओनर सेकंड ओनर मध्ये. ही बघून घ्या, टेस्ट ड्राइव्ह घ्या. गाडी तुम्हाला जशी व्हिडिओ तर्फे दाखवते एकदा चेक करून घ्या. गाडीचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार मॅम? हो, ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत गाडी. ह्याच्यावरती लोन किती होईल? ह्या गाडीवर लोन आपण 1.5 ते 1.25 पर्यंत करून. चालेल. तर ब्लॅक कलर मध्ये MH12 मध्ये ही तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर अजून आपल्याकडे ऑप्शन आहेत. आता आपल्या युएसना I10 मध्ये ऑप्शन आहे आपल्याकडे, तर I10 देऊ. तर कशी असणार आहे मॅम डील हिची? I10 ही 2012ची सेकंड ओनर आहे, पेट्रोल CNG गाडी. ओके. आउटफिट CNG आहे, पण RC वर रजिस्टर ऑथोराइज केलेलं. ओके. तर प्राइसिंग कशी राहणार? ह्याची प्राइस आपण 2,70 सांगतो, त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ. ओके. लोन वगैरे करून देऊ.
आणि ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे तर डॉक्युमेंटचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काय घेणार आहात? नाही, आता जर कस्टमर लोन करत असतील तर बँकवाले ते त्यांचे फायनान्सवाले त्यांच्या नावाने करतात. HP चढवायचा असतो त्याच्यामुळे. चालेल. जर कॅशला असेल तर आपण कस्टमर इन्शुरन्स पे करतात, आम्ही नावाने करून देतो. ही इओन गाडी आहे, लो बजेट मध्ये आपल्याला भेटतीये. ओके. ही 2012 ची सेकंड ओनर पेट्रोल मध्ये गाडी. ओके. हॅशबॅग मध्ये शिकण्यासाठी कस्टमरला चांगली गाडी आहे. बरोबर. ह्याचं ऍव्हरेज वगैरे पण आपण चांगलं हे करू शकतो आणि चालेल. मेंटेनन्स पण कमी आहे या गाडीचा. ओके. ह्याची प्राइस आहे 1,80,000, त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ. ओके. 1,80,000 मध्ये तुम्हाला व्हाईट कलर मध्ये इओन भेटते. टायर वगैरे बघून घ्या कशी असणार आहे मॅडम टायरची कंडिशन एक 60% आहे. ओके. आणि इंटेरियर पण बघू शकता, सीट कव्हर वगैरे व्यवस्थित आहेत. चालेल. पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग दोन्ही आहे. चालेल. ह्याचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे? त्याचे ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत. इन्शुरन्स एक्सपायर झालेला आहे. ओके. तो करता येईल. मॅडम ह्या साईडला आल्टो आहे, वॅगनर आहे आपल्याकडे, तर ह्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही 2010 ची गाडी आहे. ओके. सेकंड ओनर आल्टो LX आहे. ओके. पेट्रोल CNG मध्ये, आउटफिट CNG आहे. ओके. ह्याची आपण 1,80,000 सांगतो, त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ. चालेल. आणि आपल्या वॅगनरची किंमत काय सांगताय ह्या? मॅम वॅगनर लो बजेट मध्ये आहे, 2004 ची गाडी आहे. ओके. सप्टेंबर 26-27 पर्यंत पेपर चालू आहेत गाडीचे. ओके. ची प्राइस आपण 75,000 ठेवली आहे, त्याच्यामध्ये कमी करून देऊ. पोलो आहे 2015 ची आहे. ओनर थर्ड असणार आहे. ओके. आणि डिझेल कम्फर्ट लाईन गाडी आहे. एकदम ऍव्हरेजला पण चांगली गाडी आहे. एकदम मेंटेनन्स वगैरे पण एवढा नाहीये की गाडीचा. पण ही गाडी आपण कस्टमरला फक्त 3,10,000 ला फायनल देतोय. ओके. 3,10,000 ला तुम्हाला ही पोलो भेटते MH12 मध्ये. SX4 आहे VXI मध्ये. ओके. 2011 ची गाडी आहे, सेकंड ओनर, पेट्रोल CNG. RC वर रजिस्टर आहे CNG. चालेल. आणि ह्याची कशी लावली आपण? ह्याची आपण 2 लाख सांगतो, त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ. चालेल. 2 लाखाला तुम्हाला SX4. तर स्कॉर्पिओ पण आहे, तर स्कॉर्पिओ कशी असणार आहे मॅम डील? स्कॉर्पिओ 2012 ची गाडी, फर्स्ट ओनर गाडी आहे M2DI मध्ये. ओके. आणि ह्याच्यावर पण आपण लोन करू शकतो ऑल महाराष्ट्रामध्ये. ओके. 2 ते 2.5 लाखापर्यंत लोन होते या गाडीवर. ओके. आणि फुल अँड फायनल आपल्या युवासाठी काय? त्याची आपण 490 सांगतो, ह्याच्यामध्ये पण कमी करून देऊ. आपल्याला M2DI इंजन मध्ये तुम्हाला व्हाईट कलर मध्ये स्कॉर्पिओ भेटते. तर स्कॉर्पिओ एकदा बघून घ्या व्हिडिओ तर्फे. इथे येऊन चेक करा, ज्याला घ्यायचे असेल गावाकडे वगैरे ज्यांना लागते त्याच्यासाठी काही ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. चालेल. तर अजून आपल्याकडे मोस्ट डिमांडेड म्हणजे इर्टिगा 7 सीटर मध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे. डिझेल मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ओम मोटर्स या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे. ती पण MH14 पासिंग मध्ये असणार आहे, व्हाईट कलर मध्ये. याची कशी डील असणार आहे मॅडम? मॅम ही गाडी आहे इर्टिगा 2018 ची गाडी. ओके. ZDI प्लस गाडी आहे, टॉप मॉडेल आहे, फर्स्ट ओनर गाडी. ओके. ह्याची आपण प्राइस 9,90,000 सांगतोय, त्याच्यामध्ये पण कमी करून देऊ. ओके. या गाडीवर लोन होईल 8.5 पर्यंत, 8.5 लाख पर्यंत. ओके. 8.5 लाख पर्यंत तुम्हाला लोन सुद्धा सुविधा अवेलेबल असणार आहे ह्या गाडीवरती. चालेल. आपण ग्रे कलर वाली घेऊ आता, पेट्रोल प्लस CNG मध्ये असणार आहे. मॅडम ही कशी असणार आहे डील आता आपल्या युवसना सांगून द्या. ही इर्टिगा 2023 ची आहे. ओके. ZXI प्लस आहे, ऑप्शनल आहे. ओके. आणि पेट्रोल CNG, कंपनी फिटेड CNG. ओके. ह्याच्यावर आपल्याला लोन होईल एक साधारण 10 लाखापर्यंत. ओके. त्याची प्राइस असणार आहे 11,75, त्याच्यामध्ये पण कमी होईल. ओके. 11,75 आपल्या व्यवस्थेसाठी काय कमी मान सन्मान त्यांचा करून देऊ ना. चालेल. तर 11,75 मध्ये तुम्हाला ही इर्टिगा भेटणार आहे. त्याच्यावरती लोन फॅसिलिटी तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये होऊन जाणार आहे. आणि मॅडम आता लोन साठी तुम्ही काय डॉक्युमेंट द्यावं लागतील तुम्हाला? लोन साठी आपल्याला कस्टमरचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट, आणि घर जर स्वतःचं असेल तर लाईट बिल लागेल. ओके. रेंटेड असेल तर रेंट अग्रीमेंट, आणि एक गॅरंटर लागेल ज्याचं स्वतःचं घर आहे. ओके. चालेल. जे लोन फॅसिलिटीसाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट आणून द्या, तुमचं लोन वगैरे करून दिलं जाईल. आणि सिव्हिल जर ज्याचं स्ट्रॉंग असेल, म्हणजे 700+ सिव्हिल असेल, डाऊन पेमेंट तर नाही होणार, कारण फायनान्स तेवढं आपल्याला अवेलेबल नाही करून. ओके. कारण सेकंड हँड गाड्या असतात त्याच्यामुळे. ओके. आपण 85% तरी लोन कस्टमरला करून देतो. चालेल. तर इर्टिगाचे 2 ऑप्शन आपल्याकडे 7 सीटर मध्ये अवेलेबल आहे, व्हाईट कलर मध्ये आणि एक ग्रे कलर मध्ये. एक डिझेल मध्ये आहे, एक पेट्रोल प्लस CNG मध्ये. 2 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी तुम्ही कॉल करू शकता. स्क्रीनवरती आपला नंबर आहे, ह्या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. पुन्हा गाड्यांचे डिटेल्स भेटू शकतात. चालेल. तर आपल्याकडं 7 सीटर मध्ये अजून एक ऑप्शन आहे. हो आहे ना, लो बजेट मध्ये ते पण. चालेल. तर ते 7 सीटर नाही, 8 सीटर असणार. 8 सीटर असणार. चालेल. ते टाटा आर्या आपल्याकडे अवेलेबल आहे MH14 पासिंग मध्ये. तर ह्याची कशी डील असणार आहे मॅम?
टाटा आरिया आहे आपल्याकडे, एक 2013 ची गाडी आहे. ओके. सेकंड ओनर गाडी, डिझेल मध्ये 4x4 आहे. हम्म. आणि ह्याला प्लस म्हणजे 10 एअर बॅग आहेत. ओके. ही आपल्याला लो बजेट मध्ये भेटते गाडी. ओके. त्याची आपण प्राइस ठेवली 3,99,000. त्याच्यामध्ये पण कस्टमरचं मान सन्मान करून देऊ. चालेल. मॅडम ह्याचे ओनर किती झाले? ओनर सेकंड झालेले. सेकंड ओनर आहे. टाटा आरिया आपल्याला ही गाडी भेटणार आहे फक्त 3,99,000. त्याच्यामध्ये पण कस्टमरचं मान सन्मान. चालेल. लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे का हो, ह्याच्यावर? आहे ना. कस्टमरला आपण लोन फॅसिलिटी करून देऊ. टायर कसे असणार आहेत मॅम? गाडीचे टायर बघून घ्या तुम्ही, एक 60% तरी आहेत. ओके. आणि गाडीचं रनिंग पण जेन्युअल 20,000च्या आसपास झालेले. ओके. चालेल. तर हे पण ऑप्शन आपल्याकडे 8 सीटर मध्ये अवेलेबल असणार आहे. ही टीव्ही 300 आहे. 2017 ची गाडी आहे. ओके. आणि ओनर फर्स्ट आहे गाडीचा. ओके. डिझेल मध्ये गाडी असणार आहे. या गाडीची किंमत आहे 6,50,000. त्याच्यामध्ये पण कस्टमरचं मान सन्मान करून देऊ. या गाडीवर फायनान्स पण अवेलेबल करू. ओके. डाऊन पेमेंट किती करावं लागेल या गाडी? आपल्याला या गाडीवर 5 लाखाचं लोन होईल. बाकीचं डाऊन पेमेंट करायला. चालेल. ही गाडी बघून घ्या. MH12 मध्ये आहे, तुम्हाला ही भेटणार आहे. गाडीचं आतून गाडीची कंडिशन कशी आहे मॅम? गाडीचे कव्हर, सीट कव्हर वगैरे व्यवस्थित आहेत. पॉवर विंडो, पॉवर स्टेअरिंग आहे. ओके. आणि टायर पण बघू शकता एकदम कंडिशनल मध्ये टायर आहे. फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. मॅडम आपल्याकडे थोडं जागेचा प्रॉब्लेम आहे, शॉर्टेज, कारण गाड्या एवढ्या झाल्यात ना, गाडी ठेवायला जागाच नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे आपण थोडं आउटसाइडला गाड्या लावलेल्या आहेत. ओके. आपण बघू शकता थार आहे आपल्याकडे. ओके. न्यू लुक मध्ये आलेली आहे. 2023 ची गाडी. ओके. 4x4 मध्ये असणार आहे, ब्लॅक कलर मध्ये. तर कशी डील असणार आहे मॅम ह्याची? ही आपली थार आहे. 2023 ची फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके. आणि जेन्युअल 35,000 रनिंग झालेली आहे गाडी. ओके. गाडीचं सगळं इंटेरियर, एक्सेसरीज वगैरे 1.5 ते 2 लाखाच्या आसपास केलेले. ओके. गाडीचे हेडलाईट वगैरे, टायर वगैरे सगळे म्हणजे तुम्ही बघू शकता नवीन आहेत एकदम. आतलं इंटेरियर पण एवढं क्लीन केलेलं आहे. सगळे ओके गाडी. चालेल. तर प्राइसिंग कशी असणार आहे मॅम? या गाडीची प्राइस मॅम आपण ठेवलेली आहे 15,50,000. त्याच्यामध्ये पण कमी होईल. चालेल. लोन फॅसिलिटी पण करून देऊ आपण, अवेलेबल. चालेल. तर ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला ही महिंद्राची थार 4x4 फुल मॉडिफाय केलेली आहे. बंपर चेंज आहे, हेडलाइट चेंज आहेत, ग्रिल चेंज आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ तर्फे. तर इथे या, तुम्हाला आवडले असेल तर नक्की ह्या गाडीची डील करण्यासाठी ओम मोटर्सला व्हिजिट द्या. चालेल मॅडम. अजून आपल्याकडे इनोवा सुद्धा आलेली आहे. हो. तर कशी असणार आहे इनोवाची डील? इनोवा मॅम 2014 ची गाडी आहे. 2.5V मध्ये आली आहे. ओके. सेकंड ओनर डिझेल गाडी. ओके. ह्याची प्राइस आपण ठेवलेली आहे 9,50,000. त्याच्यामध्ये पण कस्टमरचं मान सन्मान होईल. चालेल. 9,50,000. ह्याच्यामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये लोन करून देऊ आपण. चालेल. आणि सेकंड ओनर मध्ये असणार आहे? सेकंड ओनर. चालेल. तर बघून घ्या, इनोवा सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. तर ह्याची सुद्धा तुम्ही डील करण्यासाठी ओम मोटर्सला व्हिजिट देऊ शकता. नीलम मॅडम, जरा कमी बजेट मध्ये काय आहे आपल्याकडे? मॅम कमी बजेट मध्ये आणि कंपनी फिटेड सीएनजी मध्ये आपल्याकडे सेलेरिओ आहे. चालेल. आताच इन झाले वाटतं हा ना? हो जस्ट. चालेल. तर आपण ग्रे कलर मध्ये सेलेरो देणार आहोत. कशी असणार आहे मॅम डील ह्याची? मॅम सेलेरिओ VXI मध्ये आणि कंपनी फिटेड सीएनजी. ओके. फर्स्ट ओनर गाडी आहे, 14 ची. आणि ह्याच्यावर लोन पण आपण करून देऊ. ओके. ह्याची 370 आपण ऑफर ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये पण मान सन्मान होईल. चालेल. 370 ठेवलेली आहे ऑफर. तुमचा जर मान सन्मान किती ठेवणार आपल्या इवरचा करा? करून देऊ ना आपण. कमी बजेट मध्ये, ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी चांगली गाडी. चालेल. तर ग्रे कलर मध्ये आपली सेलेरो आहे. ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार आहे? ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहे. इन्शुरन्स वगैरे चालू आहे गाडीचा. ओके. टायर वगैरे गाडीची कशी असणार? टायर वगैरे नवीनच टाकलेले आहेत. तरी पण एक कस्टमरच्या मानाने ओके गाडी आहे. चालेल. तर गाडी बघून घ्या. येताना तुम्ही जेव्हा याल तेव्हा इथं एकदा कॉल करून या, कारण की जेव्हा तुम्ही लांबून येता ना, तर पहिला एकदा कॉल करा शोरूम मध्ये ती गाडी अवेलेबल आहे की नाही. कारण कधी कधी असं होतं की आपण युट्यूबचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अशा गाड्या निघून जातात ना, त्या समजतच नाही. आता मॅडमलाच आपण एक व्हिडिओ शूट केला होता. मॅडम, कसा तो व्हिडिओ कसा झाला होता आपला? एकदम ओके. गाडी दुसऱ्या दिवशी सेल झाली. कस्टमरचे कॉलवर कॉल आले, पण आम्ही त्या कस्टमरला दुसरी गाडी दाखवली. ओके. त्या पण झालं डन. चालेल. बघा, असे म्हणजे आपला हे असतो, युट्यूबचा व्हिडिओ बघून खूप लांबून लोक येतात. त्याच्यासाठी मी पहिला सांगत असते, पहिल्यांदा कॉल करा आणि मग विचारा शोरूम मध्ये ती गाडी अवेलेबल आहे की नाही. चालेल. आपण आता डिझायर आहे आपल्याकडे मॅम, कशी असणार आहे ह्याची डील मग? मॅम ही मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर आहे. 2013 ची गाडी आहे. ओके. फर्स्ट ओनर गाडी आहे. आणि गाडी सीएनजी मध्ये आहे. आउटफिट सीएनजी पण आरसी वर रजिस्टर आहे. ओके. ऑथोराइज केलेले आहे सीएनजी. ह्याची ऑफर आहे 4,40,000. त्याच्यामध्ये पण मान सन्मान करून. ओके. आपल्याकडे
मारुतीच्या दोन ऑप्शन आहे, एक सेलेरो, त्यानंतर ही स्विफ्ट डिझायर आहे आपल्याकडे, ही MH12 मध्ये तुम्हाला भेटणार आहे व्हाईट कलर मध्ये. सर मॅडम फिक्स प्राइसिंग काय राहणार आहे याची? मानसामान करू कमी जास्त गाडीमध्ये. आणि डाऊन पेमेंट किती करावं लागेल या गाडीवर? या गाडीवर साधारण 3 लाखाचं लोन होईल, बाकीचं आपल्याला डाऊन पेमेंट करायला. नीलम मॅडम, पुढची आलेलं रेड ब्युटी आपली ब्रिझा डिझेल टॉप मॉडेल आहे हे, तर कशी असणार आहे याची डील? मॅम ब्रिझा आपण घेऊन आलोय कस्टमर साठी. 2017 ची गाडी, ओके फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके आणि ZDI प्लस गाडी आहे, बटन स्टार्ट गाडी आहे. ओके मॅम. आणि MH14 मध्ये गाडी असणार आहे. ओके, प्राइसिंग कशी असणार आहे याची? या गाडीची प्राइस आपण ठेवलेली आहे 7,50,000. त्याच्यामध्ये पण निगोशिएबल कमी करून देऊ. चालेल, 7,50,000 मध्ये तुम्हाला ही ब्रिझा भेटून जाईल डिझेल मध्ये, तर चालेल. मॅडम अजून काय आपल्या युवासाठी ऑप्शन? क्रिएटा आहे मॅम 2019 ची. चालेल, ती पण दाखवू आपण. क्रिएटा मॅम 2019 ची गाडी व्हाईट कलर मध्ये आपण घेऊन आलेलो आहे. ओके डिझेल मध्ये गाडी, फर्स्ट ओनर आहे गाडी. ओके 1.6 SX आहे. आणि या गाडीची प्राइस आपण 10.5 लाख ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये पण कमी होईल. चालेल, ही फर्स्ट ओनर मध्ये भेटणार आहे. फर्स्ट ओनर. चालेल, तर ह्याच्यावर डाऊन पेमेंट किती करावं लागेल क्रेटा? 7 लाखाचं लोन होईल, बाकीचं आपल्याला डाऊन पेमेंट करायचं. चालेल, तर व्हाईट कलर मध्ये MH14 पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये तुम्हाला ही क्रेटा भेटून जाईल. त्यानंतर आपल्याकडे रॉकी ब्रिज कलर मध्ये थार पण आहे 4x4 मध्ये, तर हिची कशी डील राहणार मॅम? मॅम ही गाडी असणार आहे 2022 ची, डिझेल मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे. ओके. MH14 पासिंग आहे आणि चॉईस नंबर आहे 2300. ओके, ह्याची प्राइस असणार आहे 15 लाख. ह्याच्यामध्ये पण आपण मानसन्मान करू. चालेल, तर ह्याच्यावर डाऊन पेमेंट? ह्याच्यावर डाऊन पेमेंट आता 11 लाख लोन होईल ह्याच्यावर. ओके, किंवा 12 लाख होईल, बाकीचं आपल्याला डाऊन. चालेल. कधीचं मॉडेल आहे? 2022. 2022चं फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही थार भेटणार आहे. तर स्टॉक तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर दाखवला, गाड्यांची प्राइसिंग सांगितलेली आहे तुम्हाला. 7 सीटर 5 सीटर भरपूर अशा गाड्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या कॉल करा, गाड्या आहेत की नाही पुन्हा विचारा, कारण कधी कधी असं होतं जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर गाड्या डील होतात आणि त्या गाड्या तुम्हाला इथे दिसणार नाहीत. त्यावेळेला तुम्ही म्हणणार की मॅडम इथे गाडी नाही आहे. तसं काही होणार नाही, गाडी तुम्हाला भेटणार. त्याच्या अगोदर तुम्ही कॉल करा आणि जी काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे डॉक्युमेंटची, ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन या. त्यावरती तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल करून दिली जाणार आहे. तर मॅम तुम्ही आमच्या व्ह्युअरसाठी काय सांगाल मग अजून? आता आपण गाडीवर लोन फॅसिलिटर करून देतो ऑल महाराष्ट्रामध्ये. ओके, 85% लोन होईल कस्टमरचं. ओके. सिबिल हे 650 थोडं पुढे पाहिजे. ओके, सिव्हिल तर तुम्हाला सांगितलेलं आहे मॅडमने, तर तेवढे तुमचे सिव्हिल असेल ना तर तुमचं लोन स्ट्रॉंग होऊन जाणार आहे. तर नक्की या, व्हिजिट द्या ओम मोटर्सला. स्क्रीनवरती आपला नंबर आहे, ह्या नंबरवरती कॉल करा आणि लवकरात लवकर गाड्यांच्या डील करण्यासाठी ओम मोटर्सला व्हिजिट द्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ सोबत भेटेन. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.